तर नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हा मोर्चा आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून आता शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। या मोर्चात सुप्रिया सुळे तसेच शशिकांत शिंदे देखील सहभागी झालेले आहेत। तर याच संदर्भात रोहित पवार यांनी देखील लोकशाही मराठीला प्रतिक्रिया दिलेली आहे, ती पाहूया। आक्रोश मोर्चा पार पडतोय। शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात हा मोर्चा जो आहे तो नाशिकच्या गोल क्लब मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेला आहे आणि या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झालेले आहे। खरं तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा असेल, सातबारा कोरा करायचा असेल, या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा आहे, हा निघालेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी जर बघितलं तर रोहित पवार आहे, आपण त्यांना या ठिकाणी विचारूया। दादा, खरं तर दादा मोर्चा काढताय, काय मागण्या असतील? एक तर जेव्हा विधानसभेचं इलेक्शन झालं होतं तेव्हा या सरकारने आश्वासनं दिली होती, शब्द दिला होता लोकांना की आम्ही कर्जमाफी देऊ, भावांतर योजना आणू, आम्ही शेतकऱ्यांचा GST हा पूर्णपणे कमी करू, आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, त्याच्याचबरोबर आम्ही युवांना नोकऱ्या देऊ। पण याच्यातले कुठल्याही मागण्या पूर्ण होताना दिसत नाही। शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे। कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, कपाशीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही। मग अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्याच्या वतीने पवार साहेब आणि आमचा पक्ष आणि शेतकरी कष्टकरी त्यांचे मुलं, पत्नी व बहिणी ह्या सगळ्या आता रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि मोठ्या संख्येने नाशिकमध्ये मोर्चाची आता सुरुवात झालेली आहे। आणि हा मोर्चा इथंच थांबेल असं नाही, प्रत्येक भागामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा हा होईल आणि त्याला प्रतिसाद हा नक्कीच मोठ्या प्रमाणात येईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। राज्यामध्ये शेतकरी आत्महत्येचा मुद्दा मोठ्या चिंतेत, दिवसाला 8 आत्महत्या होत आहेत। कर्जमाफी कधी करणार? आम्ही जेव्हा सरकारला विचारलं तेव्हा सरकार म्हणतोय की आम्ही योग्य वेळेस देऊ। दिवसाला 8 आत्महत्या आणि तुम्ही इलेक्शनसाठी थांबणार असताल तर 5 वर्षात 14,000 आत्महत्या तिथं होणार आहेत। मग याला कोण जबाबदार? त्यामुळे या सगळ्या दृष्टिकोनातून शेतकरी सरकारला विचारतोय की तुम्ही आमच्याबद्दल काहीतरी घ्या, पण सरकार या बाबतीत कुठेतरी उदासीन आहे असं आपल्याला जाणवतं। आपण बघितलं का मोठ्या पद्धतीने खरं तर मोर्चा हा निघालेला आहे। मागं जर बघितलं तर या ठिकाणी ट्रॅक्टर आहे, त्यामध्ये महिला सहभागी झालेल्या आहेत आणि एकूणच जर बघितलं तर मोठ्या संख्येने जे आहे ते शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। या सगळ्या मोर्चामधून खरं तर शेतकऱ्यांचे जे ज्वलंत प्रश्न आहे ते सरकार पुढे मांडण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच आजच्या या मोर्चाकडे सरकार कशा पद्धतीने मागणी करतं आणि कसा विचार करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।